मित्रांनो नमस्कार. मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. ज्यावेळेस आपण एखाद्या देशाचा इतिहास पाहत असतो तर त्या इतिहासामध्ये अनेक गोष्टी घडून गेलेल्या असतात ज्याचा परिणाम प्रत्येक माणसाच्या जीवनावर पडलेला असतो. आता काही देशांमध्ये वेगवेगळे रीती रिवाज, समाज, संस्कृती ही आपल्याला दिसून येते. ही जी संस्कृती निर्माण होते तिचं मुख्यत्व कारण त्या देशाचा इतिहास असतो आणि हा इतिहासच त्या देशातील भावी वाटचालीचा दिशा ठरवत असतो. आता आपण भारतामध्ये पाहतो की आपण वेगवेगळे सण साजरे करतो, जसे की दिवाळी, दसरा, होळी हे जे सण असतात याचा कुठेतरी इतिहासामध्ये संबंध असतो. काही गोष्टी इतिहासामध्ये घडून गेलेल्या असतात ज्याच्यामुळे हे सण निर्माण झालेले आहेत आणि हेच गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करत असतात. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताचा इतिहास पाहिला तर हा एक प्राचीन देश आहे आणि याचा एक समृद्ध इतिहास आहे. या इतिहासामधून आपल्याला भारताचे जो भूभाग आहे त्याच्यावरचे लोक आहेत, तिथली संस्कृती, तिथले सण, रीती रिवाज हे कसे निर्माण होत गेले हे आपल्याला त्या इतिहासामधून दिसते. आजचा जो भाग असणार आहे यामध्ये आपण वैदिक संस्कृती याचा आपण इतिहास किंवा पूर्व वैदिक संस्कृती कशी होती याची आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत. वैदिक संस्कृतीचे 2 भाग केलेले आहेत. यामध्ये पूर्व वैदिक संस्कृती आणि दुसरा जो भाग असणार आहे तो म्हणजे उत्तर वैदिक संस्कृती. पूर्व वैदिक संस्कृतीमध्ये आपण वैदिक संस्कृतीची सुरुवात कशी झाली, ती कुठल्या लोकांनी चालू केली, हे लोक कोण होते, कुठून आले आणि त्यांनी आपल्या देशाचा इतिहास जो आहे तो कसा बदलला याची माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत. आता असे म्हटले जाते की वैदिक संस्कृतीची सुरुवात ही आर्यांपासून झाली. म्हणजेच आपल्याला आर्य लोक कोण होते, कुठून आले, त्यांचे रीतिरिवाज काय होते, भाषा कोणती होती, तर हे आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मुख्यतः असं समजलं जातं की आर्य हे युरेशियामधून भारतामध्ये आले आणि भारतामध्ये वैदिक संस्कृतीची सुरुवात झाली. ही जी वैदिक संस्कृती आहे ही इसवी सन पूर्व 1500 ते 1000 आणि 1000 ते इसवी सन पूर्व 660 अशा 2 भागामध्ये विभागली गेलेली दिसून येते. आणि जी पूर्व वैदिक संस्कृती आहे ती इसवी सन पूर्व 1500 ते 1000 या कालावधीमध्ये अस्तित्वात होती. आता याच्यामध्ये आपण असं पाहिलं की बऱ्याच पूर्वयांत असं झालं, आपल्याला माहिती मिळाली की सिंधू संस्कृती ही इसवी सन पूर्व 1500च्या आसपास लयास गेली. सिंधू संस्कृती ही एक नागरी संस्कृती होती आणि ती एक समृद्ध संस्कृती होती. मात्र वैदिक संस्कृती ही एक ग्रामीण संस्कृती होती. ते जे लोक होते ते मुख्यतः शेती करत होते आणि शेतीशी
निगडीत इतर व्यवसाय करत होते. त्यांनी अनेक धर्मग्रंथ लिहिले. त्यांच्या चाली, रीती, रिवाज हे वेगळ्या पद्धतीचे होते. तर हे आपण कशावरून सांगतो की ही वैदिक संस्कृती ही इसवी सन पूर्व 1500 पासून ते 1000 पर्यंतच अस्तित्वात होती. तर ह्याचे अनेक पुरावे आपल्याला इतिहासामध्ये भेटतात. यामध्ये 2 प्रकारचे पुरावे मान्य केले जातात. यामध्ये लिखित पुरावे आणि पुरातात्विक पुरावे अशा दोन्ही प्रकारचे पुरावे आपल्याला वैदिक संस्कृतीचे मिळतात. लिखित पुराव्यामध्ये आपल्याला त्या कालावधीमध्ये लिहिलेले वेद, पुराण, उपनिषद असे धार्मिक साहित्य मिळते. यामध्ये त्या कालावधीतील अनेक ठिकाणांचा, नद्यांचा, राजांचा असा उल्लेख आलेला दिसतो. तसेच आपल्याला दुसरे जे पुरावे आहेत यामध्ये इराणमध्ये एक भाग आहे बंगुजकोई येथील एक शिलालेख आहे. तो शिलालेख इसवी सन पूर्व 1380 मध्ये लिहिलेला आहे. त्यामध्ये मितानी आणि हिताची या लोकांमध्ये एक करार झालेला दिसून येतो. या करारामध्ये साक्ष म्हणून वरुण, मित्र, नाश्य, इंद्र या देवांना बोलवलेले दिसतात. आता हे जे आहेत देवांची नावे वरुण, मित्र, नाश्य, इंद्र हे अशीच्या असे आपल्याला वेदांमध्ये आढळून येतात. यावरून असे मान्य केले जाते की इराणमधल्या जे बंगुजकोई येथील जो शिलालेख आहे त्या ठिकाणी ज्या लोकांमध्ये हा करार झाला ते लोक आणि भारतातील ज्या लोकांनी वेद लिहिला हे लोक हे एकच असावेत. तसेच आपल्याला जे पुरातत्वीय पुरावे मिळतात यामध्ये मातीची भांडे आणि काही हत्यारे हे पण आपल्याला आढळून येतात. यावरून आपण वैदिक संस्कृती ही इसवी सन पूर्व 1500 पासून भारतामध्ये अस्तित्वात होती असे मान्य करू शकतो. वेद म्हणजे काय? वेद म्हणजे ज्ञान, की जो एखादा मनुष्य असेल तर त्याच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान असेल तर तो वैदिक असं समजले जाते. आणि आर्य लोक हे या ज्ञानांमध्ये पारंगत होते. आर्य म्हणजे श्रेष्ठ असे समजले जात होते. पण मात्र हे आर्य मूळचे कोण होते तर याविषयी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. जो सगळ्यात जास्त मान्य केलेला जो सिद्धांत आहे तो मॅक्स मुलर यांचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आर्य हे मध्य आशियामधून भारतामध्ये आलेले आहेत. तसेच संपूर्णानंद असे म्हणतात की आर्य हे युरेशिया या भागातून भारताच्या सप्तसिंधू प्रांतामध्ये आले. लोकमान्य टिळकांचा असा सिद्धांत आहे की आर्य हे उत्तर ध्रुवाच्या या प्रदेशामधून भारताच्या सप्तसिंधू प्रांतामध्ये आले. तसेच स्वामी दयानंद सरस्वती यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे त्यावरून ते असं म्हणतात की आर्य हे तिबेटमधून भारतामध्ये आले. असे वेगवेगळे जे लोक आहेत त्यांनी असे वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत की ज्यावरून आर्य हे कुठल्या भागातून कुठल्या भारतामध्ये आले असे म्हटले जाते. यामध्ये सगळ्यात जास्त जो मान्य केलेला जो आहे तो मध्ये आर्य हे युरेशियातून भारतामध्ये आले.
तर हा एक मॅप आहे. याच्यामध्ये आपल्याला आर्य यांचं मायग्रेशन कसं झालं हा एक मॅप आपल्याला दाखवतो. यामध्ये आर्य हे कॅस्पियन सी जो आहे त्याचा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागामध्ये राहत होते. ते निम्ने भटके असे होते आणि ते घोडे गायी यांच्या चाऱ्यांसाठी इतरत्र भटकत होते. चारा शोधण्यासाठी ते एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करत होते. आर्यांच्या ज्या ज्या ब्रँच आहेत त्या कुठल्या कुठल्या भागामध्ये कशा कशा गेल्या या मॅपवरून आपल्याला दिसतं. आर्यांची एक ब्रँच आहे ती कॅन्डिव्हेनिया या भागामध्ये पश्चिम उत्तरेकडे गेल्याचे दिसून येते. तसेच दुसरी एक ब्रँच इटलीमध्ये दिसते. तिसरी ब्रँच इटली आणि युरोपचा जो भाग आहे दक्षिण भाग त्या भागामध्ये गेलेली दिसते. दुसरी त्याच्या पुढची एक ब्रँच ग्रीकमध्ये गेलेली दिसते. एक ब्रँच इराणमध्ये गेलेली दिसते आणि एक ब्रँच भारताचा जो पंजाब प्रांत आहे किंवा भारताचा उत्तर पश्चिम प्रदेश आहे या भागामध्ये एक ब्रँच आल्याचं दिसतं. आता याच्यामध्ये जे आर्य लोक होते त्यांची जी बोलीभाषा होती त्या भाषेतील अनेक शब्द आपल्याला इराण या भाषेतील शब्दाचे दिसते. इराणमध्ये एक धर्मग्रंथ आहे ज्याचं नाव आहे झेंड अवेस्ता. या ग्रंथामधील अनेक शब्द हे वेदातील शब्दांशी अगदी मिळते जुळते दिसून येतात. तसेच ग्रीक आणि लॅटिन या ज्या भाषा आहेत या भाषांमधले अनेक शब्द आपल्याला वैदिक ग्रंथांमधील शब्दांशी साम्य असल्याचे दिसून येते. तर असा वेगवेगळा सिद्धांत आर्यांच्या स्थलांतरांचा मांडलेला दिसून येतो. आर्य हे मुख्यतः भटके होते आणि ते त्यांच्या गुरांच्या गायींच्या चाऱ्यासाठी एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करत होते असे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासावरून दिसतात. तर ज्यावेळेस आर्य हे भारतामध्ये आले ते खैबर खिंडीमधून येऊन सप्तसिंधू या भागात स्थिर झाले. हा जो प्रदेश आहे सप्तसिंधू भारताचा त्या भागामध्ये ते येऊन स्थिर झाले. आता या ज्या सप्तसिंधू होत्या या नद्यांचा उल्लेख वेदांमध्ये आपल्याला दिसून येतो. यामध्ये सरस्वती, सिंधू, सतलज, रावी, अश्किनी, विस्ता, विपास या नद्यांचा मुख्यतः उल्लेख खूपदा आल्याचे दिसते. वेदांमध्ये सतलजला सतुद्री म्हणत होते, रावीला आरुषिणी, अश्किनीला चिनाबला अश्किनी म्हणत होते. हे उलट आहे, चिनाबला अश्किनी म्हणत होते. विस्ताचं नाव झेलम होतं आणि विपास ही नदी आत्ताची बियास नदी आहे. तसेच वेदांमध्ये गंगा नदीचा उल्लेख येतो आणि यमुनेचा पण उल्लेख आपल्याला वेदांमध्ये आल्याचा दिसतो. मात्र या 7 नद्यांचा उल्लेख खूप वेळा आल्याचा दिसून येते. जो सप्तसिंधू प्रदेश होता हा आत्ताचा जो भारताचा भाग आहे यामध्ये पंजाब प्रांत हा एकच भाग आपल्याला दिसते किंवा गंगेचा पश्चिम भाग आहे किंवा उत्तर प्रदेशचा आत्ताचा पश्चिम भाग आहे तो हा सप्तसिंधूच्या भूभागामध्ये असल्याचं दिसतंय. तसेच सप्तसिंधूचा जो भूभाग होता त्यामध्ये अफगाणिस्तानचा काबूल हा भाग,
स्वत प्रदेश, भारताचा आणि पाकिस्तानचा पंजाब प्रांत हा जो भाग आहे तो सप्तसिंधूचा भाग होता. या भागामध्ये आर्य येऊन स्थिर झाले. आता या भागामध्ये मुबलक पाणी, चारा, सपाट जमीन अशा भरपूर प्रमाणात असल्यामुळे आर्यांनी इथं शेती करण्यास सुरुवात केली. त्यांच्या गायी, घोडे यांसाठी मोठ्या प्रमाणात त्यांना चारा उपलब्ध व्हायला लागला. म्हणून जे आर्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या सप्तसिंधू भागामध्ये आलेल्या होत्या त्या स्थिर झाल्या. आता ह्या टोळ्यांची संस्कृती होती ही एक ग्रामीण संस्कृती होती. आणि त्या ग्रामीण संस्कृतीमध्ये कुटुंब हा एक एक पाया होता किंवा एक घटक होता. आणि वेदांमध्ये कुटुंबाला कुल अशा नावाने संबोधले जात होते. कुटुंबप्रमुखास कुलपती म्हटले जाई आणि कुटुंब हे पितृसत्ताक होते. कुटुंबामध्ये मुलाचा जन्म जर झाला तर त्याचे स्वागत केले जात होते किंवा त्याचा आनंद साजरा केला जात होता. मात्र मुलीचा जन्म झाला असेल तर तो आनंद इतक्या प्रमाणात साजरा केला जात नव्हता. मात्र स्त्रीला वेदांमध्ये महत्वाचं स्थान होतं हे दिसून येतं. आता हे जे कुटुंब आहेत हे अनेक कुटुंबांचं मिळून एक गाव तयार होईल आणि त्या गावाला ग्रामिणी असे म्हटले जातं. त्या गावाला तो जो कुटुंबाचा मिळून एक प्रदेश तयार होत असेल त्याला ग्राम म्हटले जाईल आणि त्या ग्रामाच्या प्रमुखाला ग्रामिणी या नावाने ओळखले जात होते. हा जो ग्रामीण आहे त्याला ग्रामवादी हा एक सहाय्यक असायचा. हे दोघे मिळून गावातील न्यायविषयक ज्या काही जबाबदाऱ्या असतात ते सांभाळत होते. अशा पद्धतीने एक ग्राम तयार होत होते. अशा अनेक ग्रामांचे मिळून एक वीस तयार होत होते आणि त्या वीसचा जो प्रमुख असेल त्याला वीसपती म्हटले जाईल. अशा अनेक वीस मिळून एक जन तयार होईल आणि ज्या प्रमुखाच राजा किंवा राजन म्हटले जात असे. हा जो राजा होता याचं मुख्य काम म्हणजे प्रजेचे रक्षण करणे आणि त्या राज्यामध्ये ज्या काही लोकांच्या अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम हा राजा करत असे. काही आता हे जे आर्य लोक आलेले होते हे टोळ्यांनी येऊन सप्तसिंधूच्या प्रांतामध्ये स्थिर झालेले होते. मात्र इथले जे काही मूळचे लोक होते ते ह्या आर्यांच्या गायी पळून येत असे. त्यांच्याशी त्यांचे धान्य असतील ते पळून येत असे दोघांमध्ये दोन टोळ्यांमध्ये मतभेद असेल. तर अशा वेळेस राजा त्या ग्रामीणांना ग्रामीण भागातील लोकांना सहाय्य करत असे किंवा जर युद्ध करण्याची वेळ आली तर युद्धाचा जो प्रमुख असेल तो राजा असेल. या राजाला पुरोहित वर्ग हा अनेक सल्ले देत असे. तसेच लोकांचा सहभाग राज्यकारभारामध्ये असावा म्हणून राजाने सभा आणि समिती अशा लोकांचा समावेश असणाऱ्या काही समित्या स्थापन केलेल्या होत्या. तर सभा ही राज्य सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी असे व समिती यामध्ये त्या राज्यातील
सर्व लोकांचा समावेश केला असेल. कर गोळा करण्यासाठी भागदूत या नावाचा एक अधिकारी नेमला जात होता. राज्याची निवड हे लोकांच्या बहुमतामधून केले जात होते आणि राजाला त्या लोकांचे संरक्षण करणे हे मुख्यतः काम असे. आता हे जे लोक राहत होते, आर्य लोक ज्या भूभागामध्ये राहत होते त्यावर मात्र राज्याचा अधिकार नसे. मात्र त्या भूभागामध्ये राहणारे लोक जे आहेत, म्हणजे त्या राजाने असं जाहीर केलं की हे लोक माझ्या राज्यात आहेत, तर त्या फक्त राज्याचं त्या लोकांवर राज्य असेल, मात्र त्या भूभागावर त्याचा हक्क नसेल. राजा अनेक यज्ञ करत असे, त्यामध्ये अश्वमेध, राजसूय, वाजपेयी अशा अनेक प्रकारचे वेद करत असे आणि हे यज्ञ करत असे. हे यज्ञाचं आयोजन पुरोहित वर्ग असे, ते लोक यज्ञाचं आयोजन करून त्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असे. त्या यज्ञामध्ये वेदांमधील अनेक मंत्र ऋचा म्हटले जात होते आणि वेदाची पद्धती, वेदामध्ये समावेश केलेले आहुती हे सर्व हे पुरोहित वर्ग ठरवत असे. आता आपण मागे पाहिलेच आहे की सभा आणि समिती राजाला अनेक निर्णय घेण्यासाठी मदत करत असे. सभेमध्ये ज्येष्ठ लोकांचे मंडळ असेल आणि समिती ही लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला म्हटले जाईल. अशा पद्धतीने त्यांची राज्य व्यवस्था होती. आता वैदिक काळातील जीवन पद्धती याविषयी आपण माहिती घेऊ. अन्न, दूध व दुधाचे पदार्थ, तांदूळ, सातू, मांस, फळे इत्यादी पदार्थांचा आर्य लोकांच्या आहारामध्ये समावेश असे. सोमरस हे आर्य लोकांचे आवडते पेय होते. वस्त्रे, आर्य लोक हे सुती व लोकरीचे कपडे घालत असे. त्यांची घरे हे झोपडी वजा मातीची असे. अलंकारामध्ये फुलांच्या माळा, सोन्यांचे दागिने, मणी अशा पद्धतींचे अलंकार असत. निष्क हा आर्य लोकांचा आवडता दागिना होता. संगीत, खेळ यामध्ये बासरी, वीणा, सारंगी, झांज, ढोल ही वाद्ये आर्य लोकांची आवडती वाद्ये होती. तसेच त्यांना नृत्य करणे, नाटक करणे, रथांची शर्यत, सोंगट्या खेळणे असे खेळ खेळण्यास खूप आवडत होते. जर आर्य लोकांचे आर्थिक जीवन पाहिले आपण तर आपल्याला असं दिसते की वैदिक संस्कृती ही मुख्यतः ग्रामीण संस्कृती होती. शेती करणे, गाई गुरे घोडे यांसाठी चारा मिळवणे हे मुख्यतः ते काम करत असत. शेतातील अतिरिक्त उत्पादन हे इतर वस्तूच्या मोबदल्यात अदला बदल केले जात असे. ऋग्वेदामध्ये अनेक कारागिरांची नावे आढळतात. यामध्ये लोहार, सुतार, कुंभार, विणकर अशी नावे खूपदा आढळतात. आता हे जे लोहार, कुंभार, सुतार, विणकर हे जे कारागीर होते हे अनेक वस्तू बनवत आणि त्या एखाद्या गावातील ज्या गरजा आहेत त्यांना आवश्यक असणारे शेतीशी निगडीत साहित्य आहे किंवा कुंभारांनी माठ किंवा गाडगे असे बनवलेले असेल तर ते लोक कुंभाराकडून घेत असेल किंवा सुताराकडून नांगर किंवा शेतीशी मशागत करण्यासाठी लागणारे इतर साहित्य हे सुताराकडून बनवले जात होते. लोहार आहे कुऱ्हाड, तलवारी, भाले अशा लोखंडाचे साहित्य बनवत होते. तर हे आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसून येतं.
यामध्ये ऋग्वेदामध्ये गायीचे महत्त्व खूप होते. गायी हे संपत्ती मिळवण्याचे मुख्य साधन होते, कारण त्या काळामध्ये नाणी, चलनी नोटा असे काय अस्तित्वात नव्हते. तर मग एखादी वस्तू देऊन कशी करायची, तर त्यासाठी गायीचा वापर केला जात असे. आणि गायी हेच मुख्यतः संपत्तीचे साधन होतं. ज्यांच्याकडे जास्त गायी तो श्रीमंत समजला जाईल. आणि अशा श्रीमंत माणसाला गोमत म्हटले जात होते. तर गायीचे महत्त्व आणखीन एका दुसऱ्या विषयातून आपल्याला कळते. तर ज्यावेळेस राजा काही यज्ञ आयोजित करत होता, त्यामध्ये यज्ञ झाल्यानंतर पुरोहित किंवा ऋषींना राजा दान देत असे. या दानामध्ये वेगवेगळे वस्तूंचा समावेश असतानाच गायीचा समावेश हा कंपल्सरी असायचा. राजा हा पुरोहितांना दान देताना गायीचा समावेश करत असे. तसेच गायीचं महत्त्व आणखीन 2 संज्ञा आहेत, त्यावरून कळते आपल्याला. अंतर मोजण्यासाठी गयुती ही एक संज्ञा होती. गयुती ही संज्ञा होती. आणि वेळ मोजण्यासाठी गोधुली ही संज्ञा होती. तर यावरून आपल्याला वैदिक काळामध्ये गायीला किती महत्त्व होते हे समजते. स्त्रियांचे स्थान. वैदिक काळामध्ये स्त्रियांना समान दर्जा होता, पण कुटुंब पद्धती ही ऋतुसत्ताक असल्याने मुलांच्या जन्माचा स्वागत होत असे. ऋग्वेदामध्ये अनेक विद्वान स्त्रियांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. यामध्ये गार्गी, लोपामुद्रा, मैत्रेय या स्त्रियांचा उल्लेख असल्याचं दिसतं. याच्यावरून आपल्याला वैदिक काळामध्ये स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असल्याचं दिसते. त्या काळात सती प्रथा अस्तित्वात नव्हती आणि लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या. ह्या पद्धती आपण पुढच्या जो भाग येणार आहे उत्तर वैदिक काळ, या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तसेच उत्तर वैदिक काळात पूर्व वैदिक काळातून उत्तर वैदिक काळात प्रवेश करताना कसे बदल होत गेले, धर्मग्रंथ कुठले होते आणि त्या ग्रंथांची रचना, आर्यांची विचार पद्धती, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने हा जो पूर्व वैदिक काळाचा भाग 1 आहे तो मी इथे संपवतो. हा जर तुम्हाला भाग आवडला असेल तर कृपया तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही विचार असतील तर ते मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. मला काय बदल करावे लागत असतील तर ते तसे सांगा. आपण तशा पद्धतीने व्यवस्थित व्हिडिओ तयार करू आणि तुमच्या पुढे मी ही माहिती मांडेल. तर अशा पद्धतीने मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.